अकोले तालुक्यात भाजपा कार्यकर्ता मेळावा भाजपाचे जलसंधारण आणि राज्य शिष्टाचार मंत्री तसेच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्यानं हा मेळावा घेण्यात आलाय। या कार्यक्रमामध्ये अनेक नेते मंडळींची भाषणे झाली। भाजपाचे शिवाजीराजे धुमाळ यांनी त्यांच्या भाषणामध्ये स्वतंत्र लढू, आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत असं म्हणत भाजपा पक्षाला युतीची गरज नसल्याचं बोलून दाखवलंय। माझी एक स्पष्ट भूमिका अशी आहे की भारतीय जनता पक्षाला जर या मतदारसंघामध्ये आमदार पाहिजे असेल तर तुमचं कमळ एक चिन्ह प्रत्येक मतदारासाठी पोहोचवण्याची शेवटची निवडणूक आहे आणि म्हणून कुणाची युती न करता आम्ही सक्षम आहोत। तुम्ही आम्हाला बळ द्या। 6च्या 6 गटामध्ये निवडणूक जिंकण्याची क्षमता आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि ती निश्चितपणे आम्ही निवडून आणून दाखवू। कारण आम्ही इथं कारखान्यात पितळ बरोबर 11 करून दाखवलेली आहे। आम्ही जिल्हा परिषद निवडणूक जिंकून दाखवलेली आहे। आम्ही पंचायत समिती जिंकवली, आम्ही दूध संघाची निवडणुका सुद्धा जिंकलेल्या आहे। कारखान्याच्या 4 निवडणुका आम्ही केलेल्या आहेत। पण बेईमान लोक जर बरोबर असले तर निवडणुकीमध्ये गद्दारी होते आणि अशा गद्दार लोकांना बरोबर देण्याचं काम तुम्ही आम्हाला करू नका। पण 6च्या 6 गटामध्ये आमच्याकडे एवढे प्रबळ उमेदवार आहेत, ते ना राष्ट्रवादीकडे, ते ना काँग्रेसकडे, ते ना कम्युनिस्ट पक्षाकडे, ते ना शेतकरी संघटनेकडे, ते ना शिवसेनेकडे। 6ही गटातले ते प्रबळ उमेदवार आहेत। देवठाणचा गट घेतला, आमचे जालिंदर वाकचौरे आहेत। अकोले गटामध्ये सीताराम मांगडे आहेत, प्रकाश नवले आहेत, माणिक देशमुख आहेत। त्यांना कोणाला नाही जमलं तर मी आहे। कोथरूड गटामध्ये तर आगच लागलेली, इतके उमेदवार आहेत, त्या विचारायची सोय नाही। राजूर गटामध्ये आमच्या सुनीताताई आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे उमेदवारच नाही। सातेवाडी गटामध्ये काशीनाथ साबळे आहेत, लांबटे गुरुजी आहेत, डॉक्टर आहेत, उमेदवारांना तोटाच नाही। एकाच तरी एक प्रामाणिक कार्यकर्ते आमच्याकडे आहेत। फक्त कमतरता आमच्याकडे पैशाची आणि तुम्ही आमचे पालक असल्यामुळे त्याची आम्हाला चिंता नाही। तर शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ यांनी प्रत्युत्तर देताना दोन्ही पक्ष एकत्रित येऊन लढले तरच सेना भाजपाचा झेंडा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर फडकेल असं सांगितलंय। जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रामजी शिंदे साहेब आले होते। आज भाजपचा मेळावा या ठिकाणी पार पडलेला आहे। त्या मेळाव्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी भाजप सक्षम उमेदवार आहे आणि आम्ही लढू शकतो असं वक्तव्य या ठिकाणी केलं असं तुम्ही मला सांगितलं। परंतु अकोला तालुका शिवसेनेची नुसती शिवसेनेचीच नव्हे तर अकोला तालुक्याची जनतेची भूमिका अशी की अकोला तालुक्यामध्ये शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र लढलं पाहिजे। आज केंद्रामध्ये राज्यामध्ये शिवसेना भाजपचं सरकार आहे, लोकांची मानसिकता बदललेली आहेत आणि म्हणून तालुक्यामध्ये शिवसेनेची भूमिका अशीच आहे की अकोल्यामध्ये शिवसेना आज तळागाळापर्यंत ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यापर्यंत अत्यंत तालुक्यामध्ये 2 नंबरचा पक्ष म्हणून जरी काम करीत असला तरी आम्ही आमचे मित्रपक्ष असलेले भाजप त्यांना विनंती करतोय की अकोल्यामध्ये सेना भाजप युती करून लढावं अशी जनतेची इच्छा आहे आणि तीच इच्छा अकोला तालुका शिवसेनेची आहे। जरी कोणी काही सांगत असलं का युतीची गरज नाही, परंतु आम्ही मात्र नम्रपणे मान्य करतो जर अकोला तालुक्यामध्ये जर युती झाली तर या अकोला पंचायत समितीमध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजपचा भगवा झेंडा फडकेल आणि जिल्हा परिषदेमध्ये सर्वच्या सर्व उमेदवार हा सेना भाजपचे निवडून आल्याशिवाय राहणार नाही असं माझ्यासारख्याला वाटतं। अकोलेमध्ये या पाठीमागे झालेल्या निवडणुकींचा अभ्यास जर केला तर दोनही पक्षांच्या नेते मंडळींनी युती न केल्यामुळे दोन्ही पक्षांना याचा मोठा तोटा सहन करावा लागलाय। आजपर्यंत झालेल्या निवडणुकींचा अभ्यास करून सेना भाजप हे दोन्ही पक्ष एकत्रित येऊन निवडणूक जर त्यांनी लढवली तर नक्कीच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदवर सेना भाजपाचा झेंडा फडकेल असं सर्वसामान्य जनतेचं मत आहे। मात्र शिवाजी धुमाळ यांच्या भाषणामुळे युती तुटणार की होणार या विषयावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। विजन प्लससाठी गणेश आवारी, अकोले।